पोलिसलाच भरला होता फॉर्म. तिथं पण 4 मार्कांनी कटलं होतं. रक्ताचं नातं नाही, पण ते रक्तापेक्षा पण कमी नाही, त्याच्यापेक्षा पण ते देव माणूस म्हणलं तरी ते कमीच आहे त्यांच्यासाठी. नाही, मी जात धर्म मानत नाही ही शिकवण मला संतोषदादा बांगरची आहे. आई वडील करत नाहीच, म्हणजे त्याच्यापेक्षा पण जास्त त्याने आमच्यासाठी केलं. आपल्यासोबत स्वतः एका मुंबई पोलीस कारागृहामध्ये भरती झालेले ठोंबरे, गजानन ठोंबरे हे आहेत आणि त्यांचा खडतर संघर्षमय जीवन होता आणि त्यांनी कुठल्या प्रकारचं या ठिकाणी संघर्ष केला आहे त्यांच्याकडून आपण जाणून यात. माझ्यासोबत स्वतः गजानन ठोंबरे आहेत. दादा, तुमचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे. तुम्ही मुंबई पोलीस कारागृह भरती झाले, पण तुम्ही प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत घेतलं आहे? प्राथमिक शिक्षण गावातच घेतलं, खेरडावाडीत आमच्या. अच्छा. पुढचं शिक्षण मग तुमचं शिकण्याचं कसं काय, तुम्हाला आर्थिक परिस्थिती होती का शिकण्याची? नाही, तिथून पुढं मी म्हणजे शिक्षण सोडूनच देणार होतो. अच्छा. परंतु ते आमचे दादा भेटले आम्हाला आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि आर्थिक असो आणि म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातून इथपर्यंत आज मी पोहोचलो. यावेळेस अगोदर मी मुंबई पोलिसलाच भरला होता फॉर्म. तिथं पण 4 मार्कांनी कटलं होतं. पण यावेळेस आलं यश, ते भावामुळं. अच्छा. ते म्हणतात ना, रक्ताचं नातं नाही, ते काय रक्तापेक्षा कमी नाही. नाही, पूर्ण आम्ही 3 जण भाऊ आहेत आणि ते आमची पूर्ण जिम्मेदारी ते स्वतः सांभाळतात, म्हणजे स्वखर्चातून. हां. हे तुमच्या जातीचे आहेत, इतरत्र कोण आहेत, नातेवाईक आहेत? नाही, ते म्हणतात ना, रक्ताचं नातं नाही, पण ते रक्तापेक्षा पण कमी नाही, त्याच्यापेक्षा पण ते देव माणूस म्हणलं तरी ते कमीच आहे त्यांच्यासाठी. तुमचा प्रवास राहिला आहे संघर्षमय, त्यांनी तुम्हाला मदत केली आहे, पण हे इथपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि याच्या पुढं तुम्हाला त्यांना एक भाऊ म्हणून तुमचं कर्तव्य त्यांनी पार पाडलंय, एक मोठा भाऊ म्हणून त्यांना तुम्ही कशा पद्धतीच्या शुभेच्छा देणार? काय एक तुमच्या मनात त्यांच्याबद्दल कशा पद्धतीचा विचार आहेत, मानस आहे? नाही, ते जे आहेत ते आमच्यासाठी आता सर्वस्वच आहेत आणि ते जे इथून पुढे ते सांगतील का आम्हाला, तेच आम्ही करत राहीन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली चलत राहीन, असंच इथून पुढं. आणि आई वडील करत नाहीच, म्हणजे त्याच्यापेक्षा पण जास्त त्याने आमच्यासाठी केलं. ते जे इथून पुढे सांगतील आम्हाला, अच्छा, तेच आम्ही करेन. नक्कीच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि खेरडावाडीचे भूमिपुत्र अश्विन पाटील गडदे आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. दादा, तुमचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत. आपण सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे, भावापेक्षाही रक्ताच्या पलीकडचं नातं तुम्ही या ठिकाणी जोपासलेलं आहे. कशा पद्धतीचं तुम्ही मार्गदर्शन केलं आहे त्या विद्यार्थ्याला आणि काय कसं घडवण्यास तुमचा मोलाचा वाटा आहे? तर सर्वप्रथम तर मी असं म्हणेन की जे आमचे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषदादा बांगर आमदार आहेत, त्यांची प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला सांगणे आहे की बुवा, तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने मदत करता येतील, समाजसेवा करता येईल, फुलनं फळाची पाकळी त्या पद्धतीने करा. त्यांचा आदर्श घेऊन मी एक लोकांसाठी परजातीचे, आदिवासी जातीचे आहेत, पण माझ्यासाठी नाही, मी जात धर्म मानत नाही ही शिकवण मला संतोषदादा बांगरची आहे. तर मी ती गोष्ट मानतच नाही. मी माझे सख्खे भाऊ समजून मी ते माझं कर्तव्य पूर्ण करतो की माझे छोटे बांधव आहेत आणि मी त्या छोट्या बांधवासाठी काय करायला पाहिजे त्या पद्धतीने मी करतो. मी आर्थिक परिस्थिती त्यांची कमकुवत असेल हे मी असं म्हणत नाही. मी मोठा भाऊ आहे, मला काहीतरी थोडंफार समजा घडतं, त्या पद्धतीतून मी त्यांचं करतो. आणि मी काय करतो, खूपही असे विद्यार्थी आहेत की त्यांना लाखो रुपये दिले तरी ते आयश करतील, काहीतरी करतील, परंतु त्याची बरोबर हे व्यवस्था करत नाहीत, अभ्यास करत नाहीत. त्याच्यातला हे विद्यार्थी नाही, दोघे भाऊ आहेत. एक MPSCची तयारी करतो नामदेव ठोंबरे, हा गजानन ठोंबरे, काल मुंबई कारागृहामध्ये निवड झालेली आहे. म्हणजे मी जे समजा एक मोठा भाऊ म्हणून त्याच्या घरातला प्रतिष्ठित, मी जातपात समजत नाही, मी त्याचा मोठा भाऊ समजतो, ते माझे छोटे बांधव आहेत असंच समजतो. मी आर्थिक परिस्थितीला मान कुठेही देत नाही. मी म्हणजे माझा एकच आहे, आम्हाला आमदार साहेबांनी संतोषदादा बांगरनं सांगितलं की बाबा, मानवता हाच एक धर्म आहे, तर तो मानवता धर्मच जोपासून मी हे कार्य करतो आणि त्यांना माझे एक सख्खे भाऊ समजतो आणि मी मार्गदर्शन करतो. मी एवढंच त्यांना आभार देतो.